हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. नॉस्ट्रॅडिमसचा जन्म फ्रान्सच्या सेंट्रेमी नावाच्या स्थानात 13 डिसेंबर 1503 मध्ये झाला. आता यांनी इथं काय सांगितलंय, 20व्या शताब्दीचा सर्वाधिक उल्लेख करणाऱ्या या महान भविष्यद्रष्ट्याने लिहिलं आहे की 20व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे 1950 नंतर विज्ञानाचा विकास इतका जास्त होईल की अधिकतर जग हे नास्तिक होईल आणि सामाजिक आचार विचारांचा विसर पडत जाईल आणि चरित्र नावाची काही गोष्ट उरणार नाही. फॅशनचा अतिरेक होईल आणि घरात लोक नावालाच राहणारे असतील. बहुतेक लोक इथं तिथं रमणारे आणि गल्लीत खाणारे होतील. ह्या परिस्थितीत मी माझ्यासारखा एक विश्वविख्यात व्यक्ती कुठल्या महान धर्मनिष्ठ पूर्वेकडील देशात जन्म घेईल. ही व्यक्ती आपल्या छोट्या छोट्या भक्तांच्या सहयोगाने साऱ्या जगात खळबळ उडवून देईल. हा ऐतिहासिक महापुरुष अशा महासंघर्षाला जन्म देईल की घराघरात नगरानगरात अंधाधुंद माजेल. ह्या उत्क्रांतीचा समय 20व्या शतकाच्या शेवटी आणि 21व्या शतकाच्या प्रारंभी होईल. यातून स्पष्ट झालं की सन 2000 20वं शतक संपलं आणि 21वं शतक चालू आहे आता 2013 मध्ये. ह्या वेळेबाबत नॉस्ट्रॅडिमसनी म्हटलं आहे आणि ना कुठल्या पूर्वेच्या महापुरुषांबाबत. तर यावरून स्पष्ट आहे, पुण्यात्म्यांनो उशीर करू नका. ही वेळ पुन्हा पुन्हा येणार नाही आणि ही वेळ अशी वाया घालवण्याची नाहीये. मानुष जन्म दुर्लभ है, मिले न बारंबार, और तरवर से पत्ता टूट गिरे, बहुरने लग गए डार. आता जसं काळानं सांगितलं होतं की 12 पंथ करूं मैं साजा और नाम तुम्हारा ले करूं आवाजा. 12 पंथ नाम जो ले ही सो हमरे मुखान समोई. ते 12 पंथ कोणते आहेत? और अनेक उनसे हटकर और अनेक पंथ चलाऊं, या विध जीवों को फरमाऊं, जाओ जुग जीत संसारा, जीव न माने कहा तुम्हारा. आता आपण पुढे बोधसागर कबीर वाणी एक चॅप्टर आहे. हे पहा कबीर सागर संपूर्ण 11 भाग. खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन मुंबईहून प्रकाशित आहे. कबीर सागर ज्ञानसागर पहिला खंड. कबीरपंथी भारत पथिक स्वामी युगलानंद बिहारी द्वारा परिष्कृत. मी हे यासाठी दाखवतोय की तुम्ही असा विचार करू नये की मी हुबेहूब दुसरीच प्रत दाखवतोय म्हणून हे प्रमाण दिलेत. आपण पाहू शकता. मुद्रक आणि प्रकाशक आहेत खेमराज श्रीकृष्णदास, अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. हा कबीर वाणी एक चॅप्टर आहे. यात 12 पंथ चलो सो भेद यात लिहिलं आहे. 12 पंथ काल फुरमाना. कबीर साहेब म्हणतायत, अरे भूल्य जीव न जाव ठिकाणा, ताते आगम कह हम बाखा, वंश हमारा चुड़ामणि शाखा. पर प्रथम जग में जागू भरमावे, बिना भेद वो ग्रंथ सुरावे. दूसर सुरत गोपाल होई, अक्सर जो जोग दृढ़ावे सोई. आता यात वेळेच्या आधारे चालवले गेलेले कबीर साहेबांच्या नावाने असणाऱ्या 12 पंथांची ओळख दिली आहे. इथं हे पद्य स्वरूपात आहेत. आता तुम्हाला दाखवतो गद्य स्वरूपात. हे पहा, हा आहे कबीर चरित्रबोध, ती होती कबीर वाणी. हा आहे कबीर चरित्रबोध या कबीर सागरच्या मध्ये. आणि हा बोध सागरात 1870 पानं. 1870 पानं. इथं काय लिहिलंय? कबीर साहेबांच्या पंथाचा वृत्तांत. हा गद्य भाग आहे.
नंबर 1 आहे नारायणदासांचा मार्ग. आता यांनी इथं चूक केली आहे, लिहायचं होतं चूडामणीजींचा पंथ. कारण नारायणदासांनी तर कबीर साहेबांच्या ज्ञानाला स्वीकारलंच नव्हतं, तर तो कबीर पंथ कसा झाला? अंडरस्टूड आहे, जो कबीर पंथाशी जोडलेले आहेत त्या पुण्यात्म्यांना ही गोष्ट नीट समजेल, हे विशेष करून आणि तुमच्यासाठी पण. आता म्हणतायत प्रथम नारायणदासाने, हे चूडामणी आहेत, आणि दुसरा यागोदास यांचा पंथ, आणि तिसरा गोपाल पंथ, चौथा मूल निरंजन दासांचा, पाचवा टाकसारींचा, सहावा भगवानदासजींचा, सत्यनामी पंथ, कमाली पंथ, हा कमाली नाहीये कमालीचा पंथ, राम कबीर पंथ, प्रेमधामाची वाणी पंथ, 11वा जीवापंथ आणि 12वा गरीबदास पंथ. हा 12वा गरीबदास पंथ पण लक्षात ठेवा. आणि पहिले नारायणदास नाही, चूडामणी आहे. पुढे मी दाखवेनच ते सगळं, बाकी ठीक आहे. आता आपण पुढे कबीरवाणीवर, कबीरवाणी चॅप्टरमध्ये आपण 136 पानावर वाचत आहोत. द्वादश पंथ चलो सो भेद, ये द्वादश पंथ काल फरमाना. या 12 पंथात काळाचाच हुकूम म्हणजे मंत्र जप होईल, त्याची चर्चा होईल. भूल्य जीवन जाव ठिकाणा, ताते आगम कै हम राखा, वंश हमारा चूडामणी साखा. आता इथे यांनी पुन्हा बदल केलाय. इथं म्हणायचं होतं की पहिला तर चूडामणी आणि दुसरा जागू. यांनी इथं पहिला जागू म्हटलंय, जेव्हा की तुम्ही इथं बघू शकता दुसरा जागू आहे. हे पहा, कबीर चरित्रबोधामध्ये इथं आहे पहिले नारायणदास, दुसरे जागोदास आहेत. तिथं पहिले जागोदास केले यांनी. म्हणतात ना चोर चुरावे तुंबडी. आपण परत आलो आहोत कबीरवाणीवर. चोर चुरावे तुंबडी और वो गड्ढे पाणी में, वो गड्ढे व ऊपर आवे ना, सच्चाई छानी ना. यांनी इथं गडबड केलेली आहे. नारायणदासांना कबीर पंथात जोडण्याचा विचार केला, त्यांनी स्वीकारलंच नव्हतं. चूडामणींपासून चाललेला हा पंथ धामाखेडापर्यंत पोहोचलाय. त्याला बाजूला करून अन्य निराळे पंथ अजून चालवले आहेत या नकली यांनी, काळाच्या दूतांनी. हे पहा, यात काही चांगले हंस आहेत, जसे गरीबदासांसारखे महापुरुष जे परमात्म्याने पाठवले होते ज्ञान इतरांना वाटण्यासाठी. हे पहा, द्वादश पंथ काल फरमाना, भूल्य जीवन जाव ठिकाणा, ताते आगम कै हम राखा, और वंश हमारा चूडामणी साखा. हे नाही, इथं लिहायला हवं होतं प्रथम चूडामणी, दुसरा जागूदास, मग तिसरा सुरत गोपाल असायला हवा होता, आणि चौथा मूल निरंजन वाणी, आणि 5वा टकसार पंथ, 6वा जीवा पंथ, मग सत्यनामी पंथ. हे सारे तेच की राम कबीर पंथ, हे सगळे परमधाम की वाणी पंथ. आता इथून सुरू होतो 12वा. म्हणतायत संवत 1774, चुकून इथं 75 छापलं गेलंय. सोई तादन प्रेम प्रगटे जग सोई. हा 75 नाही 74 आहे. आदरणीय गरीबदासजी, हा 12वा पंथ गरीबदासजींचा. आता आपल्याला माहीतच झालं की गरीबदास पंथ आहे. तर ह्या संत गरीबदासजींचा जन्म गाव चुडाणी, जिल्हा जज्जर, हरियाणा यामध्ये. त्यांचा जन्म संवत 1774 मध्ये झाला होता. इथे चुकून 75 छापलं गेलंय. तर इथे म्हटलं आहे की संवत 1774 मध्ये जेव्हा येईल म्हणजे जगात प्रेम प्रकट होईल, म्हणजे तो माझ्या महिम्याची काही भाषा म्हणजे पूर्ण ज्ञान सांगेल. परमात्म्याने सांगितलं होतं की जेव्हा काळाचे दूत कबीर पंथात घुसतील तेव्हा माझ्या वाणीमध्ये पण गडबड करतील असते. कबीर पंथात सांगितलंय त्यांनी, कबीर सागरात नंतर बदल करून घेतलाय त्यांनी आपल्या मनाने. तर त्याच्या पुनरावृत्तीसाठी, त्याच्या पूर्ततेसाठी परमात्म्याने आपला लाडका आत्मा गरीबदासजी, जे 12व्या पंथाचे होते, त्यांच्या माध्यमातून यथार्थ ज्ञान सांगून ठेवलंय. सर्व तपशिलासहित एवढा मोठा ग्रंथ आहे तो, ज्याचा आपण अभ्यास करतोय. आता पहा, आता परमात्मा सांगतायत की संवत 1774, चुकून इथं 75 छापलं गेलंय. अर्थादीन प्रेम प्रगटे जग सोई. आता काय सांगत आहेत की आज्ञा रह प्रेम बोध लावे, कोल्ली चमार सबके घर खावे. म्हणजे ते भेदभाव कमी करतील. तर गरीबदासांचे शिष्य सर्व जाती धर्माचे लोक बनू लागले होते. पहा, मग काय म्हटलंय की 12व्या पंथवाले, साख हमारी लिए जीव समझावे, असंख्य जन्म वो ठोड़ नहीं पावे. हाय हाय. मग म्हणाले आहेत, बर्म में पंथ प्रगट हुआ बानी, और शब्द हमारे की निर्णय ठानी. की 12वा पंथ गरीबदास वाले पंथ म्हणजे गरीबदासजींच्या द्वारे
माझ्या महिमेची वाणी पुन्हा एकदा प्रकट होईल, पूर्ण तपशिलासहित सांगितली जाईल. आणि ज्यात 12व्या पंथवाले पण असतील गरीबदासजींच्या, इन्क्लुडिंग गरीबदास पंथ, इन्क्लुडिंग ते बाकीचे 11 पंथ. हे सगळे म्हणतायत शब्द हमारे का निर्णय ठानी. माझ्या बोलण्याचा अर्थ लावायला जातील पण अनर्थच करतील. आणि म्हणतायत अस्थिर घर का मर्म नहीं पावे, ये 12 पंथ हमी को धावे. हे 12च्या 12 पंथ सगळे म्हणतायत आमचं मूळ कबीर साहेब आहेत. नाव जपतात सर्व काळाचे. तर पहा, बर्म में पंथ प्रगट हो बानी और शब्द हमारे का की निर्णय ठानी. आमच्या वाणीचा निर्णय करणार पण नीट करूच शकणार नाहीत ते याचा निर्णय. अस्थिर घर का मर्म न पावे, म्हणजे सतलोकात जाऊ शकत नाहीत. 12 पंथ हमी को धावे. बर्म में पंथ फिर हम ही चल आवे. ओय होय. कबीरदास साहेबांनी म्हटले की गरीबदासवाल्या पंथावर आम्ही चालत येणार, सर्व पंथ मिटवून एकच पंथ चालू ठेवू. बोलो सतगुरुदेव. पुण्यात्म्यांनो, आपल्या परमात्म्याने इथं दास पाठवला आहे, आपली सगळी जशीच्या तशी पॉवर देऊन. आता पहा, तुम्ही पाहत आहात कशी सच्च्या ज्ञानाची रोशनी पसरली आहे, सर्व विश्वात पसरत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून, तसंच भक्तांच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून, CD DVD माध्यमातून तहेलका माजवलाय दाताने आपल्या भक्तांसाठी, जेणेकरून शीघ्र ओळखतील मला आणि आपलं मूळ काम करतील ज्याला ते विसरले आहेत. आता पहा काय सांगतायत की बर्म में पंथ प्रगट हो बाणी, साख हमारी ले जीव समझावे, असंग जन्म ये छोड़ नहीं पावे. बर्म में पंथ प्रगट हो बाणी, शब्द हमारे की निर्णय ठानी. अस्थिर घर का मर्म नहीं पावे, 12 पंथ हमी को धावे. बर्म में पंथ हम ही चलकर आवे. कबीर साहेब म्हणतात मी स्वतः येईन और सब पंथ मिटा के एक पंथ चलावे. मग म्हणतायत प्रथम चरण कलयुग निर्याना, तब मग घर मांडो मैदाना. इथं परमात्म्याने कमाल केली आहे की पहिल्या चरणात कलियुगाचं ते होईल जे मगहरच्या आत मी लीला केल्यानं होतं आणि तिथून सशरीर जाईल. तर मालकाने ती लीला प्रथम चरणात केली. आता मधली पिढी आता चालू आहे, जेव्हा 55 युग गेली. 1997 मध्ये 5505 कलियुग पूर्ण होतात. खूपदा सांगितलंय मी हे कॅल्क्युलेट करून. आता पुढे काय म्हटलंय की 5505 तब ये वचन मेरा होगा सच्चा. मग म्हणालेत की धर्मदास मरी लाख दोहाई, ये मूल शब्द बार ना जाई. बाहेर जाऊ नये, मूळ ज्ञान आहे हे. पवित्र ज्ञान तुम जग में भाखो, सांगा, लेकिन मूल ज्ञान तुम गुप्त ही राखो. गोई म्हणजे गुप्त. मूल ज्ञान जो बाहर पढ़ी, बिचली पीढ़ी वंश हंस नितरही. 33 अरब ज्ञान हम बाखा और मूल ज्ञान हमने गुप्त ही रखा. मूल ज्ञान तुम तब लग छुपाई, जब लग 12 पंथ मिट जाई. तर पुण्यात्म्यांनो, असे सगळे पंथ मिटले आहेत, हे सत्य माना. आता पहा, मी अजून एक रहस्य दाखवतो तुम्हाला. कबीर वाणी चालू आहे. इथे 134 पानावर आलो आपण. 136 आणि 37 वाचलं आहे. इथं आहे त्या 13 पंथांची, 13च्या 13ची व्हरायटी लिहिली आहे. त्या 13च्या 13 परमात्म्याचे अंश आहेत. तसे तर परमात्म्याचे सारेच अंश आहेत, भले ते काळानुसार चालतील किंवा फसलेले असतील. ती 12 जी नकली मुलं आली होती ती परमात्म्याचीच होती. पण आता हे काय सांगतायत पहा, की यात प्रथम वंश उत्तम हा चुडामणी आहे, दूसरा ये जागू जुग्गू है, ये तीसरा अहंकारी प्रचंड, चौथा वंश बेर है, 5वां वंश निंद्रा, 6ठा वंश उदास, 7वां वंश ज्ञान चुतराई. हे सतनामी पंथ आहेत, सारे टकसारी पंथ. 8वें 12 पंथ विरोध, 9वां वंश पंथ पूजा, 10वां वंश प्रकाश, 11वां वंश प्रगट पसारा और 12वें वंश प्रगट हो जिया. 12वा गरीबदासजींचा. आता काय म्हणालेत परमात्मा की 12वा जो वंश येईल गरीबदासजी, त्यांच्याद्वारे माझ्या वाणीचं, माझ्या महिम्याचं काहीतरी थोडंसं उजळल्यासारखं होईल, पूर्ण क्लिअर नाही होणार. आता बघा, 12वें वंश प्रगट हो उजियारा और 13वां वंश
हे दास तुमच्या समोर बसलेत. मिटे सकल अंधियारा ओय होय और एता एती दगा काल की समाई फिर भी तत् बिंदू की टेक रह जाई. ओय होय होय. तरी ते म्हणतायत की एवढी इतका दगा करेल काल की तरीही माझं तत्वज्ञान शिल्लक राहील, संपवू शकणार नाही तो. आता पुण्यात्म्यांनो, आता निर्णय करूयात तुमच्या समक्ष की आता वर्तमानात किती कलियुग गेला आहे. पवित्र हिंदू धर्मात ह्या शंकराचार्यांच्या द्वारा रचले गेलेलं पुस्तक एक ऑथेंटिक रेकॉर्ड मानलं जातं. यातूनच आपण स्पष्ट करतो की वर्तमानात किती कलियुग संपलं आहे हे पहा. हे एक पुस्तक आहे, ज्योतिर्मय ज्योतिर्मठ. ह्या इथे काही विवेचन दिलं आहे. ज्योतिर्मय ज्योतिर्मठ संपादक पण हे पहा, स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज. स्वरूपानंदजी ह्या इथं बसले आहेत. आत्ता वर्तमानात ते या गादीवर बसले आहेत. श्री स्वामी हे 2 मठांचे अधिकारी आहेत, ज्योतिष पीठाधीश्वर एवं द्वारका शारदा पीठाधीश्वर. ह्या दोन्हींचे ते इंचार्ज आहेत, सरस्वतीजी. आता इथे काय लिहिलंय, हे आहेत संपादक लेखक एवं संकलनकर्ता विष्णुदत्त शर्मा, अध्यक्ष आध्यात्मिक उत्थान मंडल दिल्ली. प्रेरणा स्त्रोत श्री सुबुद्धानंद ब्रह्मचारी जी, मुद्रक फाइन प्रिंट अँड पॅक्स. हे पहा, अखिल भारतीय आध्यात्मिक उत्थान मंडल, 1/3234 गल्ली नंबर 2, रामनगर विस्तार, मंडोली रोड, शहादरा, दिल्ली. आणि हे फोन आणि फॅक्स नंबर आहेत. यात पहा, याच्या 11व्या पानावर आद्य शंकराचार्यांचं संक्षिप्त जीवन. आता ह्याविषयी काय लिहिलं आहे की साधारण 2500 वर्षांपूर्वी श्री शंकराचार्यांचा जन्म चर्मराती अवस्थेच्या युगात केरळ प्रांतात पूर्णा नदीच्या तीरावर कालाडी गावात धर्मनिष्ठ नंबूद्री शैव ब्राह्मण श्री शिवगुरू यांच्या घरी झाला. आता इथे पहा, गुरु परंपरागत मठांच्या अनुसार त्यांचा आविर्भाव. शंकराचार्यांचा जन्म शंकर भगवानांच्या आशीर्वादानं झाला आहे म्हणून त्यांचं नाव शंकर ठेवलं गेलं. गुरु परंपरागत मठांच्या अनुसार त्यांचा आविर्भाव काल म्हणजे जन्म काळ ईसापूर्व म्हणजे इसवी सन पूर्व 508 वर्षापूर्वी, इसवी सन पूर्व 508 वर्षांपूर्वी मानला जातो. हे या ठिकाणी त्यांनी 476 वर्ष असं लिहिलं आहे. हे चुकीचं लिहिलं आहे. हे इथे लिहायला नको होतं, कारण 32 वर्षांचे असताना त्यांचा मृत्यू झाला होता. तर 508 मधून 32 जर वजा केले तर 476 उरतात. तर हे पहा, तर इथे हा संकेत आहे. तर साधारण 508 वर्षांपूर्वी त्यांचा जन्म झाला असावा, म्हणजे इसवी सन पूर्व 508. ठीक झालं. आणि आजपासून जर आपण मोजलं 2012 पासून, तर शंकराचार्यजींचा जन्म कधी झाला? 5520 वर्षांपूर्वी. 508 मिळवा 2012 मध्ये. आजपासून शंकराचार्यजींचा जन्म 2520 वर्षांपूर्वी झाला होता. आणि त्यावेळी कलियुग किती संपलं होतं ते पाहू. हे पुस्तक आहे हिमालय तीर्थ. हे पण शंकराचार्य यांच्याकडून लिहिलं गेलं आहे, त्यांच्याच आदेशावरून. हे आहेत JP नंबुरी, उपमुख्य कार्याधिकारी श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समिती. हे इथे छापलंय. या इथून यांचे सगळे प्रकाशक आहेत रंजू चक्रवर्ती, 76A/1, बाम्माचरण राय रोड, कलकत्ता. हे मुद्रक आहेत गिरी प्रिंट सर्व्हिस, कलकत्ता. यातल्या 42व्या पानावर तुम्हाला दाखवतो 42. ही शंकराचार्यांच्या जन्माची भविष्यवाणी आहे. आणि हे शिवरहस्य नावाचं कुठलं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये हा श्लोक आहे. त्या श्लोकाचा अनुवाद इथं केला आहे.
कलियुगाची 3000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बौद्ध भिक्षुकांच्या मतावर विजयप्राप्तीसाठी शंकराचार्य म्हणजे शंकर यतीच्या रूपामध्ये जन्म घेतील. हे पहा, कलियुगाची जेव्हा 3000 वर्ष व्यतीत होतील तेव्हा श्री शंकराचार्यांचा जन्म होईल. आता पुण्यात्म्यांनो, तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे आजपर्यंत कलियुगाची किती वर्ष संपली आहेत. 3000 अधिक 2520. 3000 जसं शंकराचार्यांचा जन्म झाला इसवी सन पूर्व 508 वर्ष, अधिक खालून इथून गणती केली तर 2520 वर्ष झाली आज 2012. तर त्यावेळी कलियुग किती संपलं होतं जेव्हा त्यांचा जन्म झाला. जेव्हा 3000 वर्ष संपली होती तर टोटल मिळवा दोन्हींची 5520 वर्ष झाली. आता 5505 केव्हा होतील? जसं जेव्हा 2000 सालात आपण जातो तेव्हा ख्रिस्ताला जन्म घेऊन 2000 वर्ष झालेली असतात. तर 2508 वर्ष झाली होती शंकराचार्यांच्या जन्माला, म्हणजे 5508 वर्ष कलियुगाची संपली होती 2000 मध्ये असं समजा. आता अजून मागे जाऊया, 3 अजून कमी करू. 1997 मध्ये 5505 वर्ष संपलं होतं कलियुग. आणि 1997 मध्ये दासाला परमेश्वर मिळाले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आता वेळ आली आहे, डिस्क्लोज करून टाक सारनाम आणि सतनामाचं, डोंट वरी. बोलो सतगुरुदेव. आता पुण्यात्म्यांनो, असा विचार करू नका की दास बनावट बोलून आपल्याला मूर्ख बनवतो आहे. उलट तो आपल्याला बुद्धिमान बनवतो आहे आणि सत्याची ओळख करून देऊ इच्छित आहे की त्यावेळी दासने यांना पाहिलं सुद्धा नव्हतं की हे, आणि कबीर सागराला इतकं सखोल जाणलं नव्हतं. परंतु मालकाने जे लेख लिहिले वेळोवेळी ते आपोआप होत गेले. आता पहा, सन 1997 मध्ये कसं तुम्हाला खरं वाटेल पहा. दासांनी एक पुस्तक लिहिले, आध्यात्मिक ज्ञानगंगा, आणि जे आपल्या हातामध्ये आहे यामध्ये एक लेख आहे. 538व्या पानावर यथार्थ कबीर पंथ परिचय नावाचा एक लेख आहे. आणि यात इथं लिहिलं आहे, ह्या दासाला म्हणजे रामपाल दासाला परमेश्वर कबीर साहेबजी संवत 2054 मध्ये फाल्गुन मास शुक्ल पक्ष एकम मार्च 1997 मध्ये दिवसा 10 वाजता भेटले होते आणि सार शब्दांची वास्तविकता आणि संगतीला दान करण्याचा योग्य वेळेचा संकेत देऊन ते अंतर्धान पावले होते. आणि यांना म्हणजे मला परमात्मा भेटले होते. यांना पुढील आदेशापर्यंत रहस्ययुक्त ठेवण्याचा आदेश दिला होता. आणि मग परमात्म्याने अजून एक अनमोल खजिना आता 10 दिवसांच्या आत आपल्याला दिला आहे. हे मी आपल्याला सांगू इच्छित आहे दास. हे पहा, एक आहे सूक्ष्म वेद बोध. यात परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं, धर्मदास, एक अशी वेळ येईल की सर्व विश्वात माझंच ज्ञान आणि माझाच महिमा राहील आणि सगळं ज्ञान, सगळे पंथ हे समाप्त होतील आणि फक्त एक पंथ राहील. हा आहे कबीर सागर. हा तोच कबीर सागर बोध सागरचा खंड आहे. यात अध्याय आहे स्वसमवेद बोध. आणि इथं पहा 171 पानावर इथं परमात्म्यानं 600 वर्ष आधी सांगितलं होतं धर्मदासाला. इथे हे खालून पहा, कबीर सत्य कबीर वचन म्हणजे कबीर परमेश्वराची वचनं आहेत ही. आता इथे कबीर साहेब बोलतायत, तर इथे पहा, इथे लिहिलं आहे की 5 सहस्र और 500 5500 जब कलयुग बीत जाए, जेव्हा 5500 म्हणजे 5500 वर्ष कलियुग संपेल तेव्हा महापुरुष फरमान जग तारण को आए. परमात्म्याने म्हटलं आहे की जेव्हा 5500 वर्ष कलियुग संपेल तेव्हा महापुरुष फरमान तब जग तारण को आए. हिंदू तुर्क आदि सब है, जेते जीव जहान
और सतनाम की साख गह ये पाव पद निर्वाण। आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याचा हा आदेश लिहिलेला आहे खूप पूर्वी. आता हे खरं होणारच होतं. काय म्हटलंय की हिंदू तुर्क म्हणजे मुसलमान, हिंदू मुसलमान इत्यादी अजून इतर जेवढे जसे काही शीख धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे किंवा अन्य इतर वेगळे झाले, काही पंथ बनले, हे सर्व जेते जीव जहान और सतनाम की साख गहे म्हणजे सत्यनामाला प्राप्त करून पाव पद निर्वाण। निर्वाण म्हणजे मोक्ष प्राप्त करतील, सगळेजण मोक्ष प्राप्त करतील जे शरण येतील ते. यथा सरित गण हे सगळे कसे होतील एक? सर्व पंथ बंद करून एक पंथ चालवा. हे सगळं कसं मिळवाल? पहा या ज्ञानाच्या आधाराने हे कसे आले. यथा सरित गण, सरितगण म्हणजे दर्या, सगळ्या नद्या. आप ही मिले सिंधू में धाये, जशी नदी स्वाभाविकपणे शेवटी सागराला मिळते, ती त्यांच्या हातातील गोष्ट नसते, त्या आपोआपच प्रवाही होतात. यथा सरित गण आप ही मिले सिंधू में धाये, सत सुकृत के मध्य तिमी ये सभी पंथ समाये. ज्या प्रकारे सर्व नद्या स्वतःहून जाऊन समुद्राला मिळतात, संपूर्ण वेगानिशी जातात, जसं की त्याच प्रकारे सत सुकृत के मध्य म्हणजे सत्यपंथ मी चालवेन, ज्यामध्ये सर्व पंथ समाविष्ट होतील, जशा नद्या समुद्राला जाऊन मिळतात तसं. आपोआप हा ठीक म्हणजे निर्धारित समय मी जो करून ठेवलाय धर्मदास, हे ठीक म्हणजे निर्धारित समयी जे करून ठेवलेलं आहे धर्मदास, जोपर्यंत ही ठीकची वेळ म्हणजे 5500 वर्षांचं कलियुग संपत नाही, तोपर्यंत तर माझी ही वाणी इतरांना अगदीच निराधार दिसू लागेल, जी सूक्ष्म वेदात म्हटलेली आहे. पहा, जब लग पूर्ण हो नहीं ठीक होती थी वार. जोपर्यंत हा निर्धारित वेळ येत नाही, ठीक म्हणजे निर्धारित वेळ, निश्चित वेळ. जसं की हा ठीकचा अर्थ दासाने बरोबर ओळखला, जसं आपण लहानपणी म्हणत असू. एक व्यापारी पैसे देत नाहीये, नुसतं ठीक ठीक असं म्हणतोय, म्हणजे स्थानिक भाषेचा हा शब्द आहे ठीक. तर ठीकचा अर्थ निर्धारित समय, निर्धारित करणं. तर ठीक परमात्मा म्हणतात की जेव्हा माझ्याद्वारे निश्चित केलेली ही वेळ 5500 वर्ष म्हणजे कलियुग 5500 वर्षापर्यंत संपत नाही, तोपर्यंत असंच राहील, असं कबीर सागरमध्ये भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्या दिवशी हे पूर्ण होईल. आता पहा, जब लग पूर्ण हुए नी ठीके का यानी ठीक का तिथि बार और कपट चातुरी तबलो ये सब संवेद निराधार. माझी वाणी तोपर्यंत निराधारच जाणवेल. पुढे काय म्हणतायत? ह्या कपट चातुर्याच्या आधाराने लोक फसवत राहतील, असंच इथेही म्हटलंय. सब ही नार शुद्ध तब, सब ही नर नारी शुद्ध तब, जब ठीक का दिन आवंत. जेव्हा माझी निर्धारित वेळ येईल ना, 5505 वर्ष जेव्हा संपतील कलियुगाची, तेव्हा म्हणतात कपट चातुरी छोड़ के सब शरण कबीर गहंत. म्हणतायत सगळे नरनारी शुद्ध होऊन जातील, त्यांच्यात काही कपट राहणार नाही. त्यांना कळेल की हे सगळं पाप आहे. आपल्या प्रामाणिकपणाने कमाई करतील ते, म्हणजे फालतू खर्च बंद करतील. थोड्यामध्येच ते सर्व खूप कमाई करतील. आणि आपण एक्स्ट्रा पैसे खर्च करतो बिडी, तंबाखू अशा व्यसनांवरती. मोठमोठी घरं बनवण्यामध्ये आपल्या जीवनाचा सगळा वेळ व्यतीत करतो. विवाह लग्नांमध्ये बकवाद खर्च करतो. बिनामतलब खर्च करून आपण कर्जाखाली दबून जातो. तर हे सगळं सोडून दिलं जाईल. मग भक्तीचा आरंभ तर होईल, थोड्या पैशातच गुजारा होईल. तर असं सांगितलं आहे. पहा, सब ही नारी नर शुद्ध तब, जब ठीक का दिन आवंत, और कपट चातरी छोड़ कर सब शरण कबीर गहनते. कबीर साहेबांना शरण जातील, मला शरण येतील सगळेच्या सगळे. एक अनेक हव गए. हे जेवढेही वेगवेगळे पंथ, अलग अलग धर्म बनले आहेत. पुन अनेक हो एक. पुन्हा म्हणजे हे सगळे परत एकत्र होतील.
एक अनेक हब गए हो गए और पुनः अनेक हो एक, हंस चले सतलोक को सब सतनाम की टेक। होय होय। आता पुण्यात्म्यांनो, सत्यनामाची ही किती किंमत सांगितली आहे की सत्यनामाच्या जपाने सर्व जे शरण येतील या दासाच्या माध्यमातून, रामपाल दासजींच्या माध्यमातून, तो सभी हंस चले सतलोक सब। कोण सगळे? जे सत्यनाम की टेक म्हणजे सत्यनामाला प्राप्त करून नियमित राहतील, सगळे सतलोकाला जातील, टोळी टोळीने जातील, मेळा भरवून जातील। सत्कर्मियांनो, पुण्यात्म्यांनो, तुम्हाला कळणार सुद्धा नाही, जशी ही मुलं जातात प्रचार करायला, असे सगळे जात राहतील सतलोकामध्ये। सतलोकामध्ये आपलं एक पाऊल सतलोकात राहील कायम। एक अनेक हो गए पुन अनेक हो एक, हंस चले सतलोक को सब सतनाम की टेक। हे सतनाम हे राधास्वामीवाल्यांना समजू नये म्हणून कसं परमात्म्याने लपवून ठेवलं होतं पहा। आणि हे नकली आहे हे समजून जाईल सहज। आपल्याला कसा विश्वास देतात ते की ते नकली आहे आणि हे असली आहे याचा, कारण की अनधिकाऱ्यांकडून हे सतनाम प्राप्त झालं ना 2 अक्षरांचं, त्याचा तसाही काही उपयोग होणार नाही, काही लाभच मिळणार नाही त्याचा। कोणी डुप्लिकेट, कोणी पासपोर्ट बनवतो, ते दोघेही दोषीच असतात। तर ते खूप उशिरा समजते की जेव्हा त्याचं सगळं चेकिंग होतं सतलोकमध्ये, तोपर्यंत सगळं संपलेलं असतं। आता इथे पहा पुढे काय सांगितलं परमात्म्याने। घर घर बोध विचार हो। होय होय। माझ्या ज्ञानाचा, बोध म्हणजे ज्ञान, घरोघरी विचार विमर्श चालेल आणि सबकी दुर्मती दूर बहाए, सगळ्यांची दुर्मती दूर होऊन जाईल। हाहाकार माजलाय, हे माझं ते माझं। सासू सुनांमध्ये म्हणजे सुनेचं आणि सासूचं की भांडणं होतील, शेजाऱ्यांमध्ये मारामाऱ्या होतील, भावा बहिणींमध्ये प्रेम राहणार नाही, हाय खातील। म्हणतायत हे सगळं शांत होऊन जाईल। कोणामध्ये या हाहाकार नाहीसा होईल। तुम्हाला कळेल की परमात्म्याची भक्ती करण्याने यातून सुटका होईल आणि जे मालिकला द्यायचं आहे तो इतकं देईल की तुम्हाला संपणार नाही। हे सत्य आहे, हे पहा। घर घर बोध विचार हो दुर्मति दूर बहाए, कलयुग में एक हो कैस एक है सोई और बरते सहज सुभाए। कलियुगामध्ये हे सगळे एक होतील और बरते सहज सुभाए, म्हणजे सगळे प्रेमाने राहतील। सगळ्यांना कळेल की दुसऱ्याच्या आत्म्याला हानी पोहोचवली तर आपलं किती नुकसान होतं, किती दुःख भोगावं लागतं। कहते कहा उग्र का शूद्र हो, डाकू, चोर, लुटेरे, ज्यांना तुम्ही क्षुद्र जातीचे म्हणता, जे कोणी वाईट कर्म करतात, म्हणतायत की हर सब की भवभीर और सो सत समान समदृष्टि है समृत सत कबीर। की सर्व, कुणी कठोर असो, कुणी क्षुद्र असो, डाकू, चोर, सगळे या गोष्टीचा स्वीकार करतील की आम्ही चूक करत आहोत आणि अतिशय सच्चाईने ह्या मार्गाला ग्रहण करतील। आणि खूप गर्दी म्हणजे बहुसंख्य लोक ह्या वस्तूला, ह्या सतनामाला, ह्या पंथाला ग्रहण करतील। आणि तो जो मार्गदर्शक असेल तो समान दृष्टीने, सगळ्यांना एक दृष्टीने आणि समान स्वभावाने, एक भावाने व्यवहार करेल आणि मग तो समर्थ सतकबीर असेल। बोलो सतगुरुदेव। आता पुण्यात्म्यांनो, तुम्हाला सगळं समजलं। परमात्म्याने सांगितलंय की ह्या कलियुगाची जेव्हा 5500 वर्ष संपतील तेव्हा मी येईन आणि एक पंथ चालवेन आणि पूर्ण विश्व एक होईल। माझा जप, माझंच गुणगान करीन, सगळं विश्व एक होईल। हे तर परमात्म्याने निश्चित केलं आहे 600 वर्षांपूर्वी। आता त्यांच्या सहयोगी अन्य बऱ्याचशा महायोग्यांनी परत याचं समर्थन केलं आहे। परमात्मा जे प्राप्त छोटी मोठी दिव्य दृष्टी देऊन, आता जसं की आधी तुम्हाला दाखवतो, एक जय गुरुदेव पंथाचे महापुरुष झाले होते श्री तुलसीदासजी, जे मथुरामध्ये एक अलग पंथ बनवून राहत होते आणि नावं मात्र बदलली आहेत पण क्रिया मात्र तीच आहे। जे राधास्वामी, जे आग्रावाले करतात 5 नामं, असे कान बंद करायचे, हठयोग वगैरे। पण तो पुण्यात्मा होता, परमात्म्याचा प्यारा बच्चा। कोणत्या जन्मात त्याने चांगली भक्ती केली होती, त्याच्या पुण्यकर्मांनी बॅटरी चार्ज केलेली होती। त्याने 1971 मध्ये एक भविष्यवाणी केली होती की एक महापुरुष जो पूर्ण जगाला खरं ज्ञान देईल, सारं विश्व त्याचा आदर करील आणि तो प्रकट झालेला आहे।
आता मी त्यांच्याच शब्दात ऐकवतो, तुम्हाला आवडेल, पहा. जय गुरुदेव की अमरवाणी, भाग 2. आणि हे कुठे छापले ते पाहूया. हे आहेत श्री तुलसीदासजी. ते आता नाही आहेत, जाणारे जातातच. जय गुरुदेव की अमरवाणी, शाकाहारी सदाचारी बालसंघाकडून संकलित. प्रकाशक आहेत दिव्या शर्मा, 88 साकेत कॉलनी, मथुरा, उत्तर प्रदेश. मूल्य हे एवढं आणि मुद्रक आहेत अर्जंट प्रिंटर्स, पुराणा बस स्टँड, मथुरा, उत्तर प्रदेश. हे ते महापुरुष. आता याच्या खाली काय म्हणतायत की विश्वाला शांती यांच्यापासूनच मिळेल. जोपर्यंत ते इथे होते तोपर्यंत सगळ्या नाश झाला विश्वाचा, शांती नावाची गोष्टच नव्हती. आता तुम्हाला दाखवतो. याच्या 58व्या पानावर पाहूया. 59व्या पानावर पहा. 59 पृष्ठ आहे, 59. आणि हे 28 ऑगस्ट 1971 मध्ये शाकाहारी पत्रिकेमध्ये छापलेलं होतं. त्यात म्हटलंय की यांनी काय म्हटलेलं आहे की महापुरुषाचा जन्म भारतवर्षातील एका छोट्याशा गावात झालेला आहे. त्या महापुरुषाचा जन्म भारतवर्षातील एका छोट्याशा गावात झालेला आहे आणि तीच व्यक्ती मानव इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण व्यक्ती बनेल. त्याला जनतेचं इतकं मोठं समर्थन प्राप्त होईल की आजपर्यंत तसं कोणाला मिळालेलं नसेल. तो महापुरुष नव्या पद्धतीने विधान बनवेल आणि तेच विश्वातील संपूर्ण देशांना लागू पडेल. त्याचा एक ध्वज असेल, त्याची एक भाषा असेल. 28 ऑगस्ट 1971 मध्ये तुलसीदास जय गुरुदेववाल्या पंथाचे प्रवर्तक होते. त्यांनी भविष्यवाणी तर नंतर केली. त्यांनी सांगितलं की यात भविष्यवाणी पण दिली की कसं होईल आणि यथार्थ वर्तमानवाणी सांगितली आहे की त्याचा जन्म झालेला आहे 1971 मध्ये 28 ऑगस्टला. मग लोकांनी विचारलं की भगवान, हे तर सांगा तो कुठे आहे? तुम्ही एवढं जाणताय तर हे तर सांगा तो कुठे आहे, तो कोण आहे, कुठे आहे, कुठल्याशा छोट्या गावात आहे, म्हणजे आम्ही त्याला शोधून काढू. तर यांनी परत काय सांगितलं यामध्ये 8 ऑगस्ट 1971ला पुन्हा सांगितलं, संकेत केला. पहा याच्याच 50व्या पानावर. हेच ते पुस्तक आहे, जय गुरुदेव की अमरवाणी, भाग 2. आणि याच्या 50व्या पानावर 7 सप्टेंबर 1971ला यांनी भविष्यवाणी केली आणि त्यात काय सांगितलंय की तो आहे अवतार जो 28 ऑगस्ट 1971 मध्ये त्यांनी सांगितला होता. तो अवतार ज्याची लोक प्रतीक्षा करीत आहेत. 20 वर्षाचा झाला आहे. पुण्यात्म्यांनो, ह्या दासाचा जन्म 8 सप्टेंबर 1951ला झाला आणि हा दास 7 सप्टेंबर 1971ला पूर्ण 20 वर्षाचा झाला होता. हे पहा. तो अवतार ज्याची लोक प्रतीक्षा करीत आहेत तो 20 वर्षांचा झालेला आहे. जर त्याचा पत्ता सांगितला तर लोक त्याचा पाठलाग करतील. आता वरून सांगण्यासाठी आदेश मिळालेला नाही. मी वेळेची वाट पाहतो आहे आणि सगळ्याच महात्म्यांनी वेळेची वाट पाहिलेली आहे. योग्य वेळी सर्वांना सगळं काही माहिती होईल. ही 7 सप्टेंबर 1971ला त्याने भविष्यवाणी केली. ह्या दासाने 2012 मध्ये एक, जसं की मीडियाने त्यांचंही प्रवचन घेतलं आणि आमचंही घेतलं, दासने या वाणीला वाचून एक सत्संग केला होता की जर ह्या तुलसीदासची आज बॅटरी चार्ज असेल, 1971 मध्ये याची बॅटरी चार्ज होती, दिव्यदृष्टी याची काम करत होती आणि पुण्यसंचय देखील भरपूर होता. ह्याने त्या सगळ्याचा नाश केला चुकीची साधना करून. जसं की इन्व्हर्टरच्या बॅटरीमध्ये पहिल्यापासूनच सेव्ह केलेली एनर्जी जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालेल, चार्जर लावला नाही तरी चालेल, परंतु ती एकदम संपेल जर चार्जर परत नाही लावला, म्हणजे सत्साधना नाही केली. हीच दशा या महापुरुषाची झाली. हा पुण्यात्मा होता 1971 मध्ये जी याची दिव्यदृष्टी काम करत होती. याने भविष्यवाणी केली की जो महापुरुष ज्याचा जन्म झाला आहे आणि 7 सप्टेंबर 1971ला तो 20 वर्षांचा झाला आहे. परंतु दासने सांगितलं की जर आज याची
दिव्यदृष्टी काम करत आहे, तर तुलसीदासांनी सांगावं आपल्या शिष्यांना की ज्याच्याविषयी मी 7 सप्टेंबर 1971ला भविष्यवाणी केली होती तो बरवालामध्ये आला आहे आणि तुम्ही तिथे जा. परंतु त्याने तसं केलं नाही. परंतु असं तर केलंच नाही, पण त्याच्या अनुयायांनी विरोध केला. तर परमात्म्याने त्याला यासाठी जिवंत ठेवलं होतं. 108 वर्षांचा झाला होता की कदाचित तो आपल्या डोक्यावरचा भार कमी करील आणि माझा भार हलका होईल असं देवाला वाटलं. पण त्या प्राण्यामध्ये अहंकार भरला होता. लाखो करोडो शिष्य झाले होते. आता काय करणार तो? ते करोडो कुठे जातील? आता माहित नाही कुठली योनी भोगतोय तो. तर दासाने म्हटलं होतं की याच्या आत जर आज दिव्यदृष्टी असेल तर सांगावं, नाहीतर तो फ्यूज झाला आहे. जेव्हा त्याने नाही सांगितलं तर 6 महिन्याच्या आतच त्याचं तिकीट कापलं गेलं आणि एक नॉस्ट्रॅडिमस नावाचे महापुरुष झाले आहेत. त्यांनीही कंप्लीट दासच्या वरती, तुम्ही ते वाचलंही असेल, ज्ञानगंगेमध्येही ते आपल्यासाठी भक्तांनी बनवून पाठवलं आहे. तुम्ही वाचलं असेल, नसेल तर वाचा. त्यांनी टू द पॉइंट सांगितलंय सगळंच्या सगळं. आणि आजकाल एका भक्ताने कुठल्या पत्रिकेत छापलेला एक कुठल्या भविष्यवक्त्याला बहीण झालीय, त्याची एक वाणी इथे देऊन गेला. कारण की आज भक्त तर आमचे पारखी झालेत, विद्वान झालेत, लगेच समजतात की ही वाणी कोणासाठी म्हणतायत. तर ते इथे देऊन गेले. ती काल आम्ही पाहिली आणि आज तुम्हाला त्याची माहिती देतोय. ती कमालीची आहे. ही आहे पत्रिका जी दास आपल्याला दाखवत आहे. त्याने फक्त 2 पानं दिली आहेत त्या भक्ताने, इथल्याच कुठल्या भक्ताला. याच्यात पत्रिकेचं नाव नाहीये, परंतु यात वाणी जी लिहिली आहे ती कमालीची आहे. पहा, यथार्थ आहे. त्यावर मग भक्तांनी त्याला यूट्यूबवर पण शोधलंय, तिथे जसंच्या तसं मिळालंय. पहा, आता तुम्हाला वाचून दाखवतो. फ्लोरेन्स नावाची भविष्यवक्ता होऊन गेली आहे अमेरिकेमध्ये आणि तिने ह्या दासाबाबत, एका महापुरुषाबाबत, हे तर तुम्हाला वारंवार सांगण्याची गरज नाहीये कारण ते चांगलं वाटत नाही. तुम्हाला तर माहीतच आहे, सगळी लक्षणं तुम्हाला सांगितली जातील. तिनं म्हटलंय की हे पहा, विश्वप्रसिद्ध भविष्यवक्त्या फ्लोरेन्सने भविष्यवाणी केली की 3रं विश्वयुद्ध हे होणार नाही. ते भारताच्या प्रयत्नांनी टळून जाईल. एका दिव्य महापुरुषाच्या विचारधारेने भारतामध्ये काही आध्यात्मिक लोक सत्तेत येतील. त्या महापुरुषाचे अनुयायी त्यांच्या या नवीन विचारधारेला विश्वामध्ये पसरवतील. भारतच नाही तर पूर्ण विश्वातील लोक त्या विचारधारेनं प्रभावित होतील. भविष्यवक्त्या फ्लोरेन्सची महत्त्वपूर्ण भविष्यवाणी. आता पहा, ही आहे ती, सगळंच दाखवतो. हीच ती बहीण जिचा फोटो आहे. हे चित्र बनवलंय ह्या पत्रिकेमध्ये. ही एक भगिनी खडी आहे या इथं. तिची दृष्टी स्पष्ट दिसत आहे. आता याच्या पुढे आपण अजून वाचूया, ज्याने खूप आनंद होईल. याची आम्ही छायाप्रत काढली आहे आणि काही खुणा करून ठेवल्या आहेत. अक्षरही छान आहे, चांगलं वाचलं जाईल. पाहूया. यातलं जास्त वाचणार नाही, आपल्या कामापुरतं वाचतो. ते आपण 53वर वाचलं होतं. ते आपण 53 पृष्ठ आहे याचं, त्यावर वाचलं होतं. हे इथं 53 पृष्ठ आहे, इथे वाचलं होतं 53 पानावर. आता आपण इथे वाचू 54व्या पानावर. हे 54वं पान. आता पाहूया इथं काय लिहिलंय. प्रथम इथे असं लिहिलं आहे की हिच्या बहुतेक साऱ्या भविष्यवाण्या तिची इराकचे राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांनी अमेरिकेसोबत युद्ध केलं, धोका उद्भवणार होता, तो टळला वगैरे अशा प्रकारचं. फ्लोरेन्सच्या एवढ्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत की कोणीही त्यांच्या भविष्यवाणीवर शंका सुद्धा घेऊ शकत नाही. वैज्ञानिक सुद्धा त्यांची भविष्यवाणी सत्य होण्याने आश्चर्यचकित होतात. फ्लोरेन्सने आपल्या भविष्यवाणीमध्ये कितीतरी वेळा भारताचा उल्लेख केला आहे.
चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव विनोद दास अवचित बोरसे. आपण कुठून आलात? मी नाशिक महाराष्ट्र इथून आलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी एका प्रायव्हेट कंपनीत कामाला आहे, जॉब करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी सन 2021मध्ये घेतली, लॉकडाऊननंतर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर जसे आपली पारंपरिक पूजा असते, जसे महाशिवरात्रीचे उपवास करणे, शक्यतो मी जास्त उपवास करत नव्हतो, वर्षातून एकच शिवरात्रीचा उपवास करायचो. त्यानंतर गणपती बसवणे 10 दिवस, मग त्याची सजावट करणे, ते फुलं आणणे, सगळ्या प्रकारच्या ज्या विधी असतात त्या सर्व प्रकारच्या विधी मी करत होतो. त्याचप्रकारे नवरात्रीमध्ये बांबू लावण्यापासून तर ते थेट विसर्जनापर्यंत हे जे सर्व कार्य आहे ते सर्व कार्य मी एकदम जोशात आणि एकदम जोमात करायचो आणि त्यात सगळ्यांना सहभागी पण करून घेत होतो. या प्रकारे अशी भक्तिविधी चालू होती. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जसे की देवी देवतांची पूजा करणे, सणवार उत्सव साजरा करणे, या भक्ती साधना आपण करत होतात. तर संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती आपल्याला कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? अगोदर मी कंपनीत काम करण्याअगोदर मी नेटवर्क मार्केटिंगचं काम करायचो. त्यात आमचे एक सहकारी मित्र होते आणि ते संत रामपालजी महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी मला ज्ञानगंगा नावाचं पुस्तक दिलं होतं. कारण मी दारूच्या आहारी बराच गेलेलो होतो आणि तंबाखू गुटखा वगैरे खूप खायचो प्रचंड प्रमाणात. तर ते माझे सहकारी मित्र मला कायम सांगायचे की तुम्ही एकदा हे पुस्तक वाचा आणि दारू बंद करा, गुटखा बंद करा, तंबाखू बंद करा, याच्याने नुकसानच होणार, त्याने फायदा काहीच होणार नाही. पण मला अज्ञानी असल्यामुळं मला ते समजत नव्हतं आणि मला त्यांनी ते पुस्तक दिलं ज्ञानगंगा नावाचं. ते पुस्तक मी घेतलं आणि कपाटावर ठेवून दिलं माझ्या शोकेसवर आणि ते मी वाचलंच नाही जवळजवळ 2 वर्ष. पण मग त्यानंतर लॉकडाऊन झाल्यानंतर असा योग आला की कंपनी पण बंद होती आणि काहीच काम नव्हतं. त्या टायमाला घरी आई आणि मी एकटाच होतो. माझी मुलगी आणि पत्नी ही गावी अडकलेले होते. त्या टायमाला मग ते पुस्तक मी वाचण्यात आलं ज्ञानगंगा नावाचं. तर ते पुस्तक वाचून मी अक्षरशः रडलो आणि माझी आई पण रडली. मी आईला पण ते वाचून दाखवलं. त्यात तुम्हाला मार्ग कळाला की हा खरा मार्ग आहे. आणि त्याच्यात ज्ञानगंगा पुस्तकामध्ये वेद, गीता आणि सर्व जे धर्म जे आपले शास्त्र आहेत, जे आपण हिंदू याच्यात मानतो, ज्यांना मान दिलेला आहे सर्वांचा, त्याच्यात सांगितलेलं जे सर्व सार आहे ते त्या ज्ञानगंगा पुस्तकात मला मिळालं. सर, जसं आता आपण सांगितलं आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे हे आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण वाचन केलं त्याचं. मला हे विचारायचं आहे की त्या ज्ञानगंगेमध्ये असं काय तुम्हाला ज्ञान मिळालं की आपला जो आत्मा आहे, जो आपला सोल आहे, हा रडायला लागला आणि आपल्याबरोबर आपली आईसुद्धा त्यात सहभागी होती. तर असं काय ज्ञान ह्या ज्ञानगंगामध्ये आपल्याला बघावयास मिळालं? सरजी, पहिले तर जेव्हा मी ज्ञानगंगा पुस्तक वाचण्याची सुरुवात केली तर मी आजपर्यंत जे लहानपणापासून जे ऐकत आलेलो होतो की या पृथ्वी तलावर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यापेक्षा मोठं कोणीच नाही आहे. आणि ज्या टायमाला मी पुस्तक वाचण्यासाठी सुरुवात केली त्या टायमाला त्यात पुस्तकात थोडंसं वेगळं ज्ञान दिलेलं होतं जे मला पचत नव्हतं सुरुवातीला. म्हणजे ते मला पचण्यासाठी थोडं जड जात होतं. पण मी ते तरी वारंवार 1दा, 2दा, 3दा रिपीट केलं. आणि त्याच्यात पुस्तकाच्या शेवटी पण ज्या काही मुलाखती दिलेल्या होत्या त्याच्यात मी त्या मुलाखती वाचल्या. त्याच्यात ज्या काही दारुडे लोकांचं पण हे दिलेलं होतं की त्यांची मुलं कशा प्रकारे जीवन जगत आहे किंवा तो दारुडा कशा प्रकारे जीवन जगतो आहे. तर ते ऐकून मला रडू यायचं. त्यांच्या मुलाखती बघून मी ऐकून वाचून मला हे झालं की माझी आत्मा मला टोचत होती मला स्वतःला की आपण चुकीचं काम करतो आहे. चुकीचं म्हणजे जे व्यसनाच्या मार्गे मी गेलेलो होतो, आहारी गेलो होतो दारूच्या, की त्याच्यापासून माझ्या परिवाराला आणि सगळ्यांना किती त्रास होतो आहे हे मला त्या टायमाला जाणवलं. आणि मग त्या टायमाला मी आमचे सहकारी मित्र त्यांना सांगितलं की मला नामदीक्षा घ्यायची असं. पण लॉकडाऊन असल्या कारणाने त्या टायमाला जाणं शक्य नव्हतं. मग मला परमात्म्याच्या कृपेने संत रामपालजी महाराजांची ऑनलाईन दीक्षा मला मिळाली होती, नामदीक्षा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला लॉकडाऊनमध्ये कळालं, ज्ञानगंगा पुस्तकाचं आपण अध्ययन केलं आणि आपल्या आत्म्याने पुकार केली की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यायला काही हरकत नाही, म्हणून आपण ऑनलाईन स्वरूपात संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतल्यानंतर
आपले जे व्यसन होते, जे आपण खाणपान करत होतात, त्याचप्रमाणे जी मदिरा आपण पित होतात, तर त्यातून आपल्याला मुक्तता मिळाली का? हो, नक्कीच. मी जशी नामदीक्षा घेतली आणि भक्ती करण्यास सुरुवात केली आणि संत रामपालजी महाराजांनी जो गुरुमंत्र दिला, त्या गुरुमंत्राने असा चमत्कार झाला की माझी दारू तर सुटूनच गेली, परत मी त्या मार्गे कधीच गेलो नाही किंवा आज पण त्या बाजूला जरी मी गेलो तरी त्या दुकानाकडे सुद्धा मी ढुंकून बघत नाही. आणि त्यानंतर मला गुटख्याचं सुद्धा खूप प्रचंड व्यसन होतं. मी दिवसाला कमीत कमी 30-40 पुड्या खात होतो गुटख्याच्या. म्हणजे त्यात माझा प्रचंड पैसा जात होता आणि शरीराची पण हानी होत होती आणि तोंडाला वारंवार जखमा पण यायच्या, असे प्रकार घडत होते. तर तेही एकदम अचानक एका दिवसात माझं पूर्ण बंद झालं, कंट्रोल झालं. त्यानंतर मी गुटखा पण खाल्ला नाही किंवा तंबाखू खाल्ली नाही किंवा मी व्यसनही केलं नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या गुरुमंत्रामुळे आपलं जे व्यसन सुटलं आहे, मला हे विचारायचं आहे की यापूर्वी हे जे आपण व्यसन करत होतात, तर हे किती वर्ष आपण व्यसन केलं आणि त्या व्यसनापासून सुटण्यासाठी किंवा त्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी आपण त्या अगोदर काही प्रयत्न किंवा काही उपचार घेतले होते का? त्या अगोदर मी प्रयत्न केले होते सरजी, पण मग ते प्रयत्न सगळे असफल झाले होते. कारण असा कुठलाच मार्ग नव्हता की जे दारू सोडू शकत होता किंवा गुटखा सोडू शकत होता, कारण मी त्याच्या खूप जास्त प्रचंड आहारी चाललो गेलो होतो. पण ज्या दिवसापासून मी नामदीक्षा घेतली आणि भक्ती मार्गाला लागलो आहे, त्या दिवसापासून ते अचानक कंट्रोल झालेलं आहे. ते परमात्म्याने तशी प्रेरणा दिली आणि त्यानंतर त्या गोष्टीची आठवण येणं म्हणजे खूप, त्याला हातसुद्धा लावत नाही मी आता त्या गोष्टीला. की समजा एखादा म्हटलं जरी की बाबा ते घेऊन ये किंवा त्याला हात लाव किंवा माझ्याकडे दे, तर ते सुद्धा मी देत नाही किंवा त्याला हातसुद्धा लावत नाही आता, अशी परिस्थिती आहे. यापूर्वी मी जवळजवळ 15 वर्षापासून ते तंबाखूचं आणि गुटख्याचं मला व्यसन होतं आणि दारूचं व्यसन पाहिजे तितकं नव्हतं. पण नंतर कालांतराने थोडे कौटुंबिक वादविवाद असल्यामुळे मी त्या दारूच्या व्यसनाकडे पण वळलो होतो आणि 10 ते 15 वर्षापासून मी ते गुटखा खात होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की अगदी वयाचे 15 वर्ष आपण व्यसनाधीन होतात आणि गुटख्याचं तंबाखूचं व्यसन आपल्याला 15 वर्षापासून दुःखी करत होतं. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांकडं गेले, तर संत रामपालजी महाराजांना आपण किती पैसे दिलेत की त्यानंतर आपल्याला जे काही व्यसन आहे त्या व्यसनातून आपल्याला मुक्तता मिळाली? नाही सरजी, मला 1 रुपया लागलं नाही. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मला मिळाली, सोबत मला पुस्तक मिळालं आहे, त्यानंतर संत रामपालजी महाराजांचा फोटोही मिळाला, तोही अगदी निःशुल्क मिळालेला आहे. त्यासाठी मला 1 रुपयाही द्यायला लागला नाही आणि 1 रुपयाही न देता ही माझी पूर्ण नशामुक्ती झालेली आहे. आणि याच नशामुक्तीसाठी बाकीचे लोक हजारो लाखो रुपये खर्च करत आहेत, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत, पण तरी पण नशा सुटत नाही. तर मला 1 रुपया न खर्च करता हे मला लाभ मिळालेला आहे हा परमात्म्याचा. सर, जर आज तुम्हाला आमच्या टीमकडनं जर 1 लाख रुपये देऊ केलं आणि आपल्याला सांगितलं की आपण 1 घोट तरी या मदिरेचं सेवन करावा किंवा 1 घास तरी आपण या गुटख्याचं सेवन करावा, त्या बदल्यात आपल्याला 1 लाख रुपये द्यायला आज आमची टीम तयार आहे, तर आपण हे चॅलेंज स्वीकाराल का? नाही सरजी, तुम्ही मला 1 लाख नाही, तुम्ही मला 10 कोटी जरी दिले किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती देण्याचा प्रयत्न केला तरी ते खाणं तर दूरच राहिलं, पण मी त्याला हातसुद्धा लावणार नाही. कारण परमात्म्याने आम्हाला अशी शिकवण दिलेली आहे की पूर्ण नशामुक्त समाज हा संत रामपालजी महाराज घडवत आहे आणि ते त्यांच्याकडनं शक्य होणार आहे. त्यांच्या नामदानाशिवाय ते जे नामदीक्षा देतात किंवा जे गुरुमंत्र देत आहेत त्यांनी ते पूर्णपणे थांबणार आहे आणि त्याने समाज पूर्णपणे सुधारणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला कितीही प्रलोभन दिले किंवा कितीही काही देण्याचा प्रयत्न केला तरी मी ते खाणार तर नाहीच किंवा त्याला हातसुद्धा लावणार नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या साधनेमुळे जे आपलं व्यसन आहे ते पूर्णपणे सुटलेलं आहे आणि आज आपण निरोगी जीवन आज जगत आहात, तर मला हे विचारायचं की हा एक मोठा लाभ संत रामपालजी महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. तर ह्या व्यतिरिक्तसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला आणखीन काही अनुभव किंवा काही चमत्कार किंवा काही लाभ आपल्याला बघायला मिळालेत का? हो सरजी, मी एका प्रायव्हेट कंपनीत कामाला आहे आणि आमच्याकडे गाडीचं पार्ट्स बनतात, गाडीचे मोठ्या 4 व्हीलर कारचे, आणि तिथं आमच्याकडे मोठमोठे प्रेस मशीन्स आहेत. तर ज्यांना कोणाला माहिती असेल की प्रेस मशीनचं स्वरूप किती मोठं असतं, तर त्याच्यावरती एक आपण जी डाय लावतो, म्हणजे ज्या डायमध्ये पार्ट्स बनतात त्याच्यावरती एक बूस्टर ठेवलेलं असतं. ते साधारणतः असं 10 बाय 10चं 250 mm थिकनेसचं बूस्टर होतं, मोठं जाड लोखंड. तर ते
अचानकपणे सटकून आमच्या अंगावर आलं होतं आणि त्या टायमाला जवळपास आमचा 4 ते 5 जणांचा तिथं प्राण आमचा वाचला होता. आणि त्यानंतर आमचे जे HR मॅनेजर आहेत त्यांनी मला ऑफिसला बोलवून घेतलं आणि त्यांनी तो व्हिडिओ मला दाखवला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही गुरूंची दीक्षा घेतली आहे का? तर मी त्यांना हो सांगितलं, हो की मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतलेली आहे. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या गुरुमुळेच आज वाचलेले आहे, नाहीतर तुमचं आज वाचणं शक्यच नव्हतं. हा एक लाभ तर झालाच, त्याच्यातून आम्ही वाचलो, आमचा बचाव झाला. आणि दुसरं घटना अशी घडली की माझा ॲक्सिडेंट झाला होता. त्या ॲक्सिडेंटमध्ये माझी गाडी स्लिप झाली होती आणि माझ्या पायामध्ये एक रॉड घुसला होता. त्या रॉडमध्ये घुसल्यामुळे माझा पूर्ण पायाचा पंजा कट होऊन गेला होता. आणि त्यानंतर परमात्म्याने असा चमत्कार केला की त्यातलं फक्त एकच बोट माझं गमवावं लागलं, बाकीचे बोटं मला परमात्म्याने परत केले आणि आज मी व्यवस्थित चालू शकतो आहे, नाही तर माझं चालणं शक्य नव्हतं. या व्यतिरिक्त आमचे कौटुंबिक खूप जास्त वादविवाद होते आणि कोर्ट कचेरीचे हे काही प्रश्न बरेच प्रलंबित होते. म्हणजे ते 3-4 वर्षापासून चालूच होते नामदीक्षा घेण्या अगोदर. पण मी जशी नामदीक्षा घेतली त्यानंतर ते सगळे प्रश्न दूर झाले आणि आज मी सुखी जीवन जगतोय. सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आज आपण व्यसनापासून मुक्त झाला आहात, त्याचप्रमाणे बऱ्याचशा संकटामधून आपल्याला संत रामपालजी महाराजांनी बाहेर काढलेलं आहेत. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपले जे समाज बांधव आहेत, त्याचप्रमाणे जे आपले मित्र आहेत, आप्तेष्ट आहेत, नातलग आहे आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? सरजी, संदेश देणे इतका तर मी मोठा नाही आहे, पण मी एक विनंती करू शकतो समाजाला आणि आमचे मित्रपरिवार आहेत किंवा आमचे जे नातलग आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना मी एक हात जोडून एक विनंती करू शकतो की आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा पुस्तक वाचून हे ज्ञान तुम्ही समजून घ्या की संत रामपालजी महाराज नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण सर्व ठिकाणी फक्त आपण ऐकलं की मोक्ष मिळवायचा आहे, मोक्ष पाहिजे, पण तो मोक्ष नेमका मिळतो कसा आणि तो परमात्मा भेटतो कसा? कारण सर्वजण सांगतात की तो परमात्मा तर निराकार आहे, मग तो दिसत नाही, तर मग हा परमात्मा आपल्याला भेटेल कसं काय, मोक्ष कसा मिळेल? या सर्व ज्या बऱ्याचशा गोष्टी ज्या अनुत्तरित होत्यात आजपर्यंत, ज्याचे उत्तर कोणी देतच नव्हतं, समर्पक उत्तर असं की मनाला पटेल असं उत्तर कोणाकडेच नव्हतं. कारण मी पण बरेच आपल्या कुंभमेळ्याच्या वेळेस पण बरेच साधू लोकांना वगैरे भेटायचो, त्यांना विचारायचो मी, पण मग तसं समर्पक तसं काही उत्तर मिळत नव्हतं. तर संत रामपालजी महाराज हे जे ज्ञान देत आहेत आज, असं ज्ञान आज पृथ्वीवर कोणीच देत नाही. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं ज्ञान समजून घ्या आणि त्यांच्याकडून गुरुदीक्षा प्राप्त करून घ्या आणि आपलं जीवनाचं कल्याण करून घ्या. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाला तुम्ही आवाहन करत आहात की एकदा तरी समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं, तर ह्या भावनेतनं एखाद्याला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांचं गुरुदीक्षा घ्यायला काही एक हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आपण आता ज्या TV वर बघतायत कार्यक्रम, त्याच्यावर एक नंबर रिफ्लेक्ट होत असतो, त्या नंबरवर आपण कॉल करू शकतात किंवा आपण फेसबुकला संत रामपालजी महाराजचे नावाने चॅनल आहे, त्या चॅनलवर जाऊ शकतात किंवा यूट्यूबला पण संत रामपालजी महाराज या नावाने चॅनल्स आहेत, त्या याच्यावर जाऊन आपण ते नंबर मिळू शकतात, नंबर प्राप्त करू शकतात आणि निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करू शकतात. आपण ज्या पण ठिकाणी राहतात, ज्या पण जिल्ह्यात राहिला आहेत किंवा कुठल्या पण गावात राहण्यासाठी आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला जवळपास जे नामदीक्षा केंद्र आहे त्याची माहिती दिली जाईल आणि त्या ठिकाणी आपल्याला निःशुल्क नामदीक्षा प्राप्त होईल. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक
ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.